नमस्कार, मी चित्रा मसलेकर. आपले GA चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता मी सांगाडा या कथेचा 5वा भाग वाचणार आहे. ही कथा पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या निळा सावळा या पुस्तकातनं घेतली आहे. आपण बापू कोण या प्रश्नाविषयी मागच्या वेळी थांबलो होतो. आज त्याचं उत्तर शोधूया. तर सुरू करते. सांगाडा भाग 5वा. बापू, मास्तरांचा मुलगा, 8 वाजता घरी आला. त्याचे केस विस्कटलेले होते. तो घरात येताच माझघरात एका कोपऱ्यात जाऊन बसला. कमलच्या पोटात धस्स झालं. ती त्याच्याजवळ गेली आणि त्याचा चेहरा आपल्याकडे वळवण्याचा तिने प्रयत्न केला. बापू, झाला रिझल्ट? तिने हलकेच विचारलं. तिला काय झालं हे माहिती होतं. बापूने काही उत्तर दिलं नाही आणि चेहरा मात्र आणखीनच खाली घातला. ती जड पावलांनी आत आली आणि त्याचा चहा तिने तसाच झाकून ठेवला आणि निमूट बसून राहिली. आता या आडदांड भाबड्या भावाला कसं समजवायचं हा तिच्या पुढे मोठा प्रश्न होता. तिच्यात आईचा प्रौढ अनुभवी प्रेमळपणा नव्हता. उलट त्याच्या दुःखाने आत्ताच तिचे डोळे पाण्याने भरले होते. मास्तर आत येताच तिने लगबगीने ते पुसले आणि उगाचच चुलीतली लाकडं सारखी केली. मास्तर बापूसमोर उभे राहिले. बाप्या, नापास झालास ना? रागाने त्याने विचारलं. बापूला हुंदका फुटला. बस रडत असाच. तू काय पोटाला शेण खातोस की काय? अंगात आल्याप्रमाणे एकदम चवताळून मास्तर म्हणाले. एकदा आजारी पड, दुसऱ्या खेपेला आई मरते. आता बाप मरतो तुझा. खाईला काळ आणि भुईला भार. अरे, तुझा बाप आम्हाला सारखा राबतोय आणि चिरंजीव वाकडी काठी हातात घेऊन कवठं गोळवत बसतायत. कशाला आलास पोटी कोणास ठाऊक. तुझी आई वांझ झाली असती तरी मला लाज वाटली नसती. अरे बोल काहीतरी. बसलास काय मढ्यासारखा? कमल घाबरत त्याच्या बाजूला आली. दादा, आता त्याला जरा, ती सांगायला लागली. पण मास्तराने तिच्याकडे पाहिले अशा नजरेनं तिला चुकवलं. तिला बाजूला काढलं आणि फळीवरची एक एक पुस्तकं घेऊन रपारप बापूवर फेकायला सुरुवात केली. रेड्या, आत्ताच्या आत्ता चालता हो. जा मसणात कुठेतरी. तुझा विटाळ नको या घराला, या हाताला, या डोळ्यांना. ते जवळजवळ धावत धावत बाहेर आले आणि पलंगावर पडले. ते स्वतः मुलकी परीक्षा नापास झाले होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांचे शब्दसुद्धा अगदी तेच होते. त्याशिवाय डोळे रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांनी खडावांचा मार खाल्ला होता. पण त्यामुळे त्यांच्यात पीळ आला. परीक्षेपर्यंत त्यांनी एक वेळ जेवण केलं आणि पायात वहाणा देखील गाठल्या नाहीत. परीक्षा पास झाल्यावर वडिलांनी त्यांना प्रेमाने जवळ घेऊन पाठीवरनं हात फिरवला आणि जांभळ्या रंगाचा जरी काठी रुमाल घेऊन दिला. पुढे वर्षभरातच वडील वारले. 10व्या दिवशी मास्तरांनी एकदाही न वापरलेला तो रुमाल गुराख्याच्या पोराला देऊन टाकला. परीक्षा पास होणे हा स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. स्वतःशी घेतलेलीच ती शपथ होती. ती पुरी झाल्यानंतर ही भूषणं हवीत कशाला? बाहेर त्याने रुमाल देऊन टाकला आणि घरी खडावा चुलीत टाकल्या. थोड्या वेळाने कपाळावरची शीर दाबली. शरीरावरचं ओझं उतरलं आणि त्यांना अगदी गळल्यासारखं झालं. ते उठले, कसा बसा दिवा लावला.
त्यांना बापूला काहीतरी सांगायचं होतं. तिसऱ्यांदा नापास झालायस बापू, पण नापास होणं हा काही गुन्हा नाही. अरे कसली फडतूस परीक्षा, पुन्हा अभ्यास कर. तू मोठा झालास, मार्गाला लागलास तर त्यात माझा का फायदा आहे? तुझ्या हितासाठीच तळमळतो ना जीव. मी फार कष्टानं शिक्षण घेतलंय म्हणून सांगतो. वार लावून घेण्यासाठी दारोदार वणावणा हिंडलोय. मला काय तेव्हा दिसलं माहितीये? दारात लूत लागलेलं कुत्रं जरी आलं तर भाकरीचा हात पुढे येई, पण एखादा माझ्यासारखा दरिद्री पोरगा दिसला तर वाहण्याची लाथ दिसे, हे मी शिकलो. तसंच तुझ्याही वाट्याला यावं असं का मला वाटेल? तू मनाला लावून घेऊ नकोस. डागण्या स्वीकारण्या इतकं मन थोडं जळलं पाहिजे. अरे आयुष्याला थोडी उर्मट धार असावी, अशी की समोर आडवं येण्याची कुणाची प्राज्ञा होणार नाही. तू काही फार मोठा झाला पाहिजेस असं नाही. अरे उद्या चांभाराचं दुकान चालवलंस तरी चालेल मला. मास्तरांनी बापूला हाक मारली, बापू. दिवा तसाच ठेवून कमल स्वयंपाकघरात बसून होती. स्वयंपाक निवला होता आणि चूल थंडावली होती. गुडघ्यावर हनवटी ठेवून ती समोर पाहत बसली होती. हाकेने ती जचकली, पण न उठताच तिने सांगितलं, बापू बाहेर गेलाय. मग आल्यावर ताबडतोब मला सांग. आणि त्यांनी दिवा घालवला. 10 वाजले. मास्तरांचे डोळे जडावले. कमलनीही स्वयंपाकघरात झाकपाक केली आणि ती बाहेर येऊन बसली. शेजारच्या घरातले दिवे पापण्यांप्रमाणे मिटू लागले होते. अद्याप बापूचा पत्ता नव्हता. तिने दादांना हाक मारली. ते अजून जागेच होते. त्यांना वाटलं बापू चला. दादा, दादा, बापू अद्याप आला नाही, कमल घाबरत म्हणाली. त्याची टोपी इथेच आहे. मास्तर अंधारातच उठून बसले. अगं जातोय कुठे? येईल सकाळी, ते म्हणाले. पण तिच्या आवाजातली भीती त्यांना जाणवली आणि ते अस्वस्थ झाले. मित्र किती दिवस ठेवून घेतील तूच सांग. हातातली अंगठी विकून खातील नि देतील हाकलून, झालं. पण अंधारातच त्यांनी कोट सदरा अंगात चढवला. आता मात्र त्यांना खरोखरच भीती वाटू लागली होती. ते बाहेर पडले. कमल अद्याप तिथेच उभी होती. मी बाहेर जाऊन येतो, तू दाराला कडी लावून बस हा. त्या देशपांड्यांकडे आहे की काय पाहतो. तू घाबरू नको, येईल तो. त्यांनी चेहरा झटकन वळवला आणि बाहेर पडले. पुष्कळशी घरं शोधून ते 12 वाजता घरी आले. कमलकडे पाहून त्यांनी मान हलवली आणि आत गेले. सारी रात्र ते देव पाण्यात ठेवल्याप्रमाणे अंधारात स्वस्थ बसून होते. पाटाला पाट जोडून कमलही स्वयंपाकघरातच आडवी झाली. दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता मास्तरांना बातमी समजली. बापूंनी रामाच्या देवळातल्या विहिरीत उडी घेतली होती. मास्तर दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. काय या माणसाला हृदय आहे की नाही, असे खुद्द हेडमास्तर सुद्धा म्हणाले. त्यांना पहिला तास 6वीवर होता. मास्तर वर्गात येताच इतका वेळ गप्प असलेली पोरं एका मागोमाग एक वर्गाबाहेर पडली आणि मास्तर एकटेच तासभर वर्गात बसून राहिले. काय झालं नंतर ते पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खालच्या चॅटबॉक्समध्ये तुमचा अभिप्राय द्यायलाही विसरू नका. काही सूचना असतील तर त्याही सांगा. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.